अमरावतीच्या जिल्हा सी रुग्णालयातील भीषण आगीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या फायर सेफ्टी व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर जिल्हा सी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत संपत आल्याने त्याबाबत महिनाभरापूर्वीपासूनच बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू होता, असा दावा डॉक्टर पवार यांनी केला। केवळ पत्रव्यवहार न करता दूरध्वनीवरूनही सातत्याने संपर्क साधण्यात आला। रुग्णालयातील फायर यंत्रणेची पाहणी करून तातडीने अहवाल द्यावा अशी विनंतीही करण्यात आली होती। मात्र PWD अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाला सतत उडवाउडवीची उत्तरे मिळत होती, असा आरोप डॉक्टर विनोद पवार यांनी केला। नाही, आम्ही जेव्हा आता मागच्या 3 वर्षापूर्वी इथे अशी घटना घडलेली होती आणि विविध भागात आपल्या इकडे घडतात ह्या घटना, त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्या आधी सतर्क राहून जेव्हा आपला फायर ऑडिट रिन्युअल येते त्याच्या आधीच आम्ही जुलै महिन्यातच त्याच्यासाठी पत्रव्यवहार केलाय आणि त्याच्या आधी पण आम्ही त्यांच्याशी वारंवार बोलणं आणि नंतर पत्रव्यवहार केल्यानंतर आमचे कर्मचारी स्वतः तिथे त्यांच्याशी जाऊन तिथे ऑफिसमध्ये भेट घेऊन सतत त्याचा पाठपुरावा सुरू राहत होता आणि एक्सटिंग्विशर आम्ही हीच इन्स्टिट्यूट इतर इन्स्टिट्यूटसाठी पण आम्ही सतत चालू होतं की पहिला प्राधान्य फायर ऑडिटसाठी द्यायचं। पण गेल्या त्यांचं आम्ही जेव्हा विचारणा केली तर प्रोसेसमध्ये आम्ही करून देऊ हे चालू होतं त्यांची। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर फायर ऑडिट आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रशासनाची जबाबदारी आता ऐरणीवर आली आहे।